चंद्रपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या 2 IVF केंद्रांवर राज्य आरोग्य विभागाने कारवाई करत त्यांचे नोंदणी प्रस्ताव तात्काळ रद्द केलेत। नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यापूर्वीच रुग्णसेवा सुरू केल्याचं तपासणीत समोर झाल्याने ही कारवाई करण्यात आली। प्रजनन तंत्रज्ञान सहाय्यक कायदा 2021 अंतर्गत या दोनही केंद्रांनी नागपुरातील आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाकडे नोंदणीसाठी प्रस्ताव सादर केले। त्यानुसार 23 मार्च 2026 रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित केंद्रांची प्रत्यक्ष तपासणी केली। या तपासणीत नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही IVF आणि इतर सेवा सुरू असल्याचं आढळलं। याशिवाय IUI करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी कागदपत्र प्रस्तावासोबत जोडलेली नव्हती। सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांच्या नावाचा नोंदणीत उल्लेख नव्हता। याशिवाय केंद्रांवर माहिती, शिक्षण आणि संवाद साहित्याचा अभाव असल्याचं स्पष्ट झालं। रुग्णालय आणि सोनोग्राफी परवान्यांबाबत आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्याचंही आढळलं। या सर्व बाबींचा विचार करून नागपूर मंडळाचे वैद्यकीय सहाय्यक संचालक डॉक्टर अमरीश मोहबे यांनी दोनही केंद्रांचे नोंदणी प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश दिले आहेत। याशिवाय मनपाच्या आरोग्य विभागाकडूनही त्यांना नोटीस बजावून संबंधितांचे कागदपत्र ताब्यात घेतले जाणार आहेत। आपण चौकशी केलेली आहे आणि त्या अंतर्गत आपण काही रेकॉर्ड पण दस्तावेज जप्त केलेला आहे। त्याबाबत आपण त्यांना आज नोटीस इश्यू करणार आहोत आणि त्यांच्याकडनं खुलासा मागवणार आहोत।